नमस्कार. मी संध्या सप्रे. अमृताचे डोही हा माझा आध्यात्मिक चॅनल मी आता सुरू करत आहे. यामध्ये तुम्हाला संत कथा, नंतर संतांवरील व्याख्यानं, तसंच भगवद्गीता निरूपण, उपनिषद निरूपण वगैरे अनेक गोष्टी तुम्हाला यामध्ये ऐकायला मिळतील. आजचा शुभारंभ मी आद्य शंकराचार्य यांच्यावर मी जे व्याख्यान केलेलं होतं त्या व्याख्यानानं मी सुरुवात करत आहे. व्याख्यानाचा पहिला एपिसोड मी आत्ता इथे सादर करते. तो गावच्या वेशीपाशी गेला आणि त्यानं मागे वळून बघितलं तर सगळा गाव त्याच्या मागे होता. त्याची मातासुद्धा त्याच्या मागेच होती. त्यानं सगळ्यांना नमस्कार केला आणि आपल्या मातेला जवळ जात तो म्हणाला, माते, आता मला इथून पुढे जायची आंदून दे. मला तुझे आशीर्वाद हवेत. असं म्हणून तो तिच्या पायावर वाकला. त्याच्या त्या शब्दांनिशी तिनं आत्तापर्यंत जे अश्रू अडवून धरले ते गळागळा वाहू लागले आणि ती रडवेल्या आवाजात त्याला म्हणू लागली, बाळा, तुला खरंच जायला हवं का रे? अरे किती लहान आहेस तू अजून. कसं होणार तुझं सांग मला. कुठे काही लागलं, खुपलं, ताप आला, बरं नाहीसं झालं, कोण बघेल तुझ्याकडे राजा? आणि मी सुद्धा बघ ना, अशी आता म्हातारी होत चालली आहे रे. मला सुद्धा तुझ्याशिवाय या जगामध्ये कोणी नाही बाळा. उद्या माझं काही बरं वाईट झालं तर मग पुढचे विधी वगैरे. तिला त्यानं हातानेच थांबवलं आणि तो गंभीरपणे म्हणाला, माते, असं काही बोलू नकोस गं. पण मी तुला वचन देतो की ज्या वेळेला तू मला कधी साथ घालशील तेव्हा मी जिथे कुठे असेन ना तिथून मी तुला भेटायला नक्की येईन आणि तुझ्याच म्हणण्याप्रमाणे सगळं काही होईल. पण आता तरी मी जाऊ का? अगं, तूच ना मला संन्यास घेण्यासाठी परवानगी दिली होतीस की नाही, मग आता असं का मला अडवून धरतेस? ती भानावर आली आणि तिच्या लक्षात आलं की खरोखर आता याला अडवणं योग्य ठरणार नाही. तिनं डोळे पुसले आणि ती खंबीर होत त्याला म्हणाली, जा बाळा, माझे उदंड आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत. जा, यशस्वी हो. असं म्हणून तिनं त्याला तोंड भरून आशीर्वाद दिला आणि मग त्याबरोबर तो बालक त्याच्या दिशेनं चालू लागला. कोण होता तरी कोण तो? तर आद्य शंकराचार्य. केरळमध्ये काल्टी या खेडेगावामध्ये 788 साली त्यांचा जन्म झाला. आपण भगवान श्रीकृष्णांना जगद्गुरू असं म्हणतो आणि वेदव्यास महर्षी यांनासुद्धा आपण जगद्गुरू असं म्हणतो, नाही का? आता तो मान आद्य शंकराचार्यांना आपण मनापासून दिलेला आहे. आर्यांबा त्याची माता तो ज्या दिशेनं गेला तिथे उदास मनानं बराच वेळ एकटक बघत होती. जेव्हा तो दिसेनासा झाला तेव्हा अगदी उदासपणे ती तिच्या घरी परतली. पण तिच्या डोळ्यासमोरनं त्याच्या अनेक आठवणी तरळू लागल्या. आपल्याला तशी उतार वयामध्येच ही अपत्यप्राप्ती झाली नाही, तिच्या मनात आलं. पण किती विलक्षण होता बाळशंकर आपला, नाही? अतिशय विलक्षण. 2 वर्षाचा तो झाला आणि संस्कृत भाषामध्ये तो अस्खलितपणे बोलू लागला. वेद पुराण सगळं त्याला मुखोद्गत होऊ लागलं. पण त्याचं ही प्रगती बघायला त्याच्या वडिलांना मात्र त्यांच्या नशिबामध्ये नव्हतं. कारण तो अवघा 3 वर्षाचा झाला आणि त्यांचं अकस्मातपणे निधन झालं. आर्यांबानं दीर्घ उसासा टाकला, पण तिनं
शंकरकडे बघून हा आघात पचवायचं ठरवलं. तो 5 वर्षाचा झाला आणि त्याची मुंज तिनं लावली आणि मग त्यानंतर तिनं गुरुकुलामध्ये त्याला शिक्षण घेण्यासाठी पाठवलं. तिकडे शंकरनं अवघ्या 2 वर्षामध्ये सगळं शिक्षण त्यानं ग्रहण केलं. वेद, वेदांग, उपनिषद, तत्त्वज्ञान, इतिहास, गणित, भूगोल. त्याचे गुरुजन त्याला म्हणाले, अरे बाबा, हे सगळं शिकायला मुलांना कमीत कमी 18 वर्षे लागतात, पण तू तर अवघ्या 2 वर्षामध्ये हे सगळं संपादन केलंस आणि त्यामुळे आम्ही तुला आचार्य ही पदवी सन्मानानं देत आहोत. आता तू घरी जावंस हे बरं. मग काय, मोठ्या सन्मानानं बाळशंकर आचार्य ही पदवी 7व्या वर्षीच घेऊन आपल्या गृही परत आला. आर्यांबाला आपल्या बाळाला कुठे ठेवू आणि कुठे नको असं अक्षरशः होऊन गेलेलं होतं. आणि मग एकदा तर त्यानं त्याच्या विलक्षण सिद्धीचा आपल्याला प्रत्ययच दिला, नाही का. झालं असं की रोजच्या सवयीप्रमाणे, नित्य नियमाप्रमाणे आर्यांबा स्नानासाठी म्हणून पूर्णा नदीच्या काठावर अशी लांब गेलेली होती. बराच वेळ झाला तरी ती आली नाही, म्हणून शंकरला काळजी वाटू लागली आणि तो तिला शोधायला बाहेर पडला. बघतो तर काय, रस्त्यामध्ये आर्यांबा बेशुद्ध होऊन पडली होती. त्यानं लोकांच्या मदतीनं कसंबसं तिला घरी आणलं, उपचार केले आणि मग तो काळजीनं तिला म्हणाला, माते, अगं तुला एवढ्या लांब जाणं आता सोसत नाही आहे गं, तू नको जाऊस, उद्यापासून तू हे बंद कर असं मला वाटतं. त्याबरोबर ती आर्यांबा कळवळून त्याला म्हणाली, अरे बाळा, इतक्या वर्षांचा माझा नेम आहे, मी कसं काय रे बंद करू, तो सांग ना मला. शंकर त्याच्यावर काहीच बोलला नाही बरं का. बरं, येतो मी बाहेर जाऊन, एवढंच तो बाकीला म्हणाला आणि तो बाहेर गेला. आणि काय करावं त्यानं, तो पूर्णा नदीच्या काठावर जाऊन त्यानं पूर्णा मातेची मनापासून प्रार्थना केली आणि तिला विनवलं की अगं, माझ्या मातेला इथपर्यंत येवत नाही गं आजकाल, तू असं केलंस तर की तुझा छोटासा प्रवाह तू आमच्या घरावरनं जर वाहत नेलास तर माझ्या मातेची सगळी दगदग कमी होईल. आणि त्यानं पायाच्या अंगठ्यानं एक पदरेखा काढली आणि त्या पदरेखेवरनं पूर्णाचा छोटासा प्रवाह, बरं का, पूर्णाचा छोटासा प्रवाह त्यांच्या घरावरनं वाहत जाऊ लागला. आर्यांबा अक्षरशः विस्मयचकित होऊन आपल्या मुलाकडे बघू लागले. आता शंकरनं आचार्य ही पदवी घेतलेली होतीच, मग त्यानं आपल्या घरासमोरच्या अंगणामध्ये छोटंसं गुरुकुल चालू केलं. हा 7 वर्षाचा छोटा आचार्य आणि त्याच्याकडे शिकायला अनेक जण येत असत. बघता बघता शंकरची कीर्ती सगळीकडे पसरू लागली. होता होता केरळच्या राजापर्यंत ही कीर्ती पोचली आणि त्यानं आपले मंत्री त्याच्या घराकडे पाठवून दिले. हत्तीवरनं ते सगळे मंत्री आले आणि भरपूर भेटी गाठी घेऊन आलेले होते, सोनं, चांदी, रत्न. आणि मग ते मंत्री विनयानं ह्याला म्हणाले की आमच्या राजेसाहेबांना तुला भेटायची इच्छा आहे, त्यामुळे तू आमच्याबरोबर राजदरबारी यावंस असं त्यांची आज्ञा आहे. आता ते ऐकल्यानंतर बाळशंकरनं काय उत्तर द्यावं. त्यानं आधी अत्यंत विनम्रपणे त्यांना घरी बसवलं, त्यांचं आगत स्वागत केलं आणि मग तो विनयानं म्हणाला की मला राजदरबारी येता येणार नाही, कारण मी आता माझ्या इथे गुरुकुल चालू केलं आहे आणि माझं कर्तव्य सोडून मी काही येऊ शकणार नाही.
आणि सोन्या चांदीचं म्हणाल तर मला कशाचाही मोह नाही आहे. त्यामुळे या सगळ्या भेटी तुम्ही परत न्याव्यात अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो आणि राजेसाहेबांची मी मनापासून क्षमा मागतो. त्यानं अत्यंत आदरानं उत्तर दिलं आणि ते मंत्री परत गेले. त्याचं हे उत्तर ऐकून राजेसाहेबांना ह्या मुलाला भेटण्याची उत्सुकता वाटू लागली आणि ते स्वतः त्याला भेटण्यासाठी म्हणून त्याच्या घरी आले. परंतु शंकरच्या चेहऱ्यावरचं हे अत्यंत तेजस्वी तेजपुंज असं त्याचं वलय बघून, त्याचं रूप बघून राजेसाहेब अक्षरशः दिपून गेले आणि त्यांनी स्वतः त्या बाळशंकर आचार्यापुढे त्यांनी नमस्कार घातला. अत्यंत आदरानं त्यांनी त्याला साष्टांग नमस्कार घातला आणि त्यांनाही त्या ज्या भेटी आलेल्या होत्या त्याचा नम्रपूर्वक त्यांना नकार देऊन शंकरनं त्यांना तेच उत्तर दिलं आणि राजेसाहेब आचार्यांचा आशीर्वाद घेऊन घरी परतले. मग त्यानंतर काही दिवसांनी त्रिचूरचे 4 ज्योतिषी, अगदी प्रख्यात ज्योतिषी बरं का, ते या मुलाची कीर्ती ऐकून त्याची कुंडली बघण्यासाठी म्हणून तिच्या घरी आले. आर्यांबानं त्यांचं अगदी मनापासून स्वागत केलं. ती अगदी हरकून गेली की मला माझ्या बाळाचं भविष्य ऐकायला मिळेल म्हणून. ते 4 जण एकमेकांशी हसत खेळत बोलत होते आणि काही वेळानं अचानकपणे सगळेजण गंभीर झाले. आर्यांबाला काही कळेच ना, काय झालं, काय कळलं त्यांना असं. तिचं मन चरकलं, पण तेवढ्यात शंकरच बाहेर न आला आणि त्यानं ती शांतता भंग करत म्हटलं, मी अल्पायुषी ठरणारे असं तुम्हाला सांगायचं आहे का? त्याबरोबर त्या ज्योतिषांनी मान खाली घातली आणि ते म्हणाले, हो खरं आहे. आता या मुलाला 8वं वर्ष लागणार ना थोड्याच दिवसात. 8व्या वर्षी याचा मृत्यूयोग आहे, पण तो जरी टळला तरी 32व्या वर्षीचा मृत्यूयोग याचा अजिबात टळू शकणार नाही असं सांगून ते गंभीरपणे निघून गेले. आर्यांबा ते सगळं ऐकून दुःखानं अक्षरशः वेडीपिशी झाली आणि तिची समजूत घालता घालता शंकरच्या अगदी नाकी येऊ लागले. आणि त्यातच भरीला अजून झालं काय की गुरुकुलातून आल्यापासनं शंकरनं तिच्या पाठीमागे एक भुणभुण चालू केली, ती एक विनंती चालू केली ती की माते, मला संन्यास घ्यायची इच्छा आहे, त्यासाठी मला तुझी अनुमती हवी आहे. तू मला अनुमती दे म्हणजे मला संन्यास घेता येईल. पहिल्यांदा जेव्हा आर्यांबानं ऐकलं तेव्हा तिच्या मुली काही विश्वासच बसेना. हा 7 वर्षाचा मुलगा आणि संन्यासाच्या गोष्टी काय करतोय? माझा एकुलता एक मुलगा आहे हा, ह्याला मी संन्यास घेण्यासाठी परवानगी कशी देणार? मग तिनं काय केलं, पुढे 3-4 वेळा त्यानं तो विषय काढला, पण तिनं ऐकलं न ऐकल्यासारखं करून त्या विषयाकडे दुर्लक्षच केलं. आणि शंकरच्या लक्षात आलं की आपल्या मातेची परवानगी मिळवणं अत्यंत कठीण गोष्ट आहे. मग एके दिवशी तो तिला घेऊन पूर्णा नदीच्या काठावर स्नानासाठी गेला आणि स्नानासाठी म्हणून त्यानं नदीच्या पाण्यामध्ये बुडी मारली. थोड्या वेळाने शंकरचा आरडाओरडा आर्यांबाला ऐकू येऊ लागला, मेलो मेलो माते, माझा पाय मगरीने घट्ट पकडलाय ग, आता काही माझं खरं नाही, माझं काही आता खरं नाही माते. हे ऐकल्याबरोबर त्याचा तो आक्रोश कानावर गेल्यानंतर ती अगदी सैरभैर झाली आणि आपल्या बाळाला वाचवण्यासाठी ती पाण्यामध्ये जायचा प्रयत्न करू लागली. पण बाकीच्या लोकांनी तिला अडवून धरलं. माते माते, अगं निदान आता तरी
तू मला संन्यास घेण्यासाठी परवानगी देशील का गं माते? हां, अगं निदान मरण्याच्या आधी मला जरा समाधान मिळेल की माझी शेवटची इच्छा पूर्ण झाली. आर्यांबाचं डोकं भणभणायला लागलं. तर काय, ती उद्वेगानं म्हणाली, बाळा काय सारखं संन्यास 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 चालवलंयस? तुला हवाय ना संन्यास? घेऊन टाकतो, माझी परवानगी आहे तुला. पण ही अशी मरणाची अभद्र भाषा तू करत जाऊ नको रे. ये लवकर बाहेर ये बरं. असं म्हणून ती बटकन खाली बसली. थोड्या वेळाने शंकर वरती आला. त्यानं मातेला जवळ घेतलं. तेव्हा ती भानावर आली. ती त्याला जवळ घेत म्हणाली, चला, देवाच्या कृपेने सगळं संकट वाचलं. चल बाळा, आता घरी चल बरं. घरी? कुणाच्या घरी? शंकरनं विचारलं. अरे, कुणाच्या घरी म्हणजे काय? आपल्या घरी. माते, अगं तू विसरलीस का? हां, काही वेळापूर्वीच तू मला संन्यास घेण्यासाठी परवानगी दिलीस की नाही? मी ताबडतोब मनातल्या मनात आतुर संन्यास घेऊन टाकला. आता संन्याशाला स्वतःचं घर नसतं माते, विसरलीस? आता मी इथून गावच्या देवळामध्ये काही दिवस राहीन आणि मग नंतर तिथून मी पुढे जाईन. आणि खरंच आज शंकरनं त्याच्या म्हणण्याप्रमाणे सगळं करून दाखवलं. बघता बघता तो निघून गेला. इकडे शंकर सद्गुरूंच्या शोधामध्ये मणा फिरत होता. पण नेमकी दिशा मिळत नव्हती. कुठे जाऊ हे त्याला समजत नव्हतं. एके रात्री त्याला दृष्टांत झाला की नर्मदा नदीच्या काठी ओंकारेश्वर मंदिराच्या तिथे तू जा. तिथे जवळपास तुझ्या गुरूंची गुहा तुला सापडेल. गुरु गोविंद पादाचार्य तिथे त्या गुहेमध्ये असतील. त्यांना तू शरण जा आणि त्यांना तुझं शिष्यत्व पत्करण्याची तू विनंती कर. आता शंकरच्या भटकंतीला एक दिशा मिळाली. तो पदक्रमण करत 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 नर्मदेच्या काठी येऊन पोचला. ओंकारेश्वर मंदिराच्या तिथे तो जाऊन पोचला आणि आजूबाजूच्या लोकांना विचारू लागला, गुरु गोविंद पादाचार्यांची गुहा मला कुठे मिळेल? एक तर काय व्हायचं, या दिव्य अशा अलौकिक संन्यासाचं तेच तुम्हाला काय सांगू मी. जिथून जिथून तो जात असे तिथून अगदी वयस्कर माणसंसुद्धा दिपून जाऊन भान हरपून त्याच्या पुढे नतमस्तक होत असत. साक्षात जणू काही तो ईश्वरी अवतार होता असं प्रत्येकाला मनातून वाटत असे. त्याचं ते बालरूप बघून तिथे काही जण त्याला म्हणाले, अरे बाबा, तुझं एक खेळा भागडायचं वय आहे. हां, कशाला तू वणावणा फिरतोस आणि गुरूंना शोधतोस? जा बरं तुझ्या घरी. पण एकानं त्या गुहेचा मार्ग त्याला सांगितला, तिकडे नेऊन पोचवलं आणि तो निघून गेला. आहा, केवढा विलक्षण आनंदाचा क्षण होता तो, नाही का? ज्याच्यासाठी तो इतके दिवस इतके महिने त्याची ती पदयात्रा चालू होती, तो क्षण आता जवळ आला होता. ज्या सद्गुरूंच्या शोधामध्ये त्याची वणा भटकंती चालली होती, आज त्याचे गुरु त्याला गुहेमध्ये ध्यानस्थ बसलेले होते आणि लवकरच ते त्याला भेटणार होते. शंकरनी अगदी मंजूळ आवाजात आपल्या गुरूंना हाक मारायला सुरुवात केली. गुरुदेव, मी आलोय मी गुरुदेव, मी तुम्हाला पूर्णपणे शरण आलोय. माझा आपण स्वीकार करा गुरुदेव, माझा आपण स्वीकार करावा.
आतमध्ये गुरु गोविंद पादाचार्य ध्यानस्थ बसलेले होते, पण हळूहळू त्यांचं ध्यान ह्या मुलाच्या मंजूळ हाकेने उतरू लागलं आणि त्यांनासुद्धा मनोमन खात्री पटली की आपण ज्याच्या वर्षानुवर्ष प्रतीक्षेमध्ये जणू काही होतो, तो सर्वोत्तम शिष्य या गुहेच्या बाहेर माझी वाट बघत उभा आहे. या हृदयाचं त्या हृदयाला जणू काही कळलं आणि ते आनंदानं पुढे पुढे येत आले. आणि मग गुहेतून त्यांनी काय करावं, त्या दरवाजातून त्यांनी आपले पदकमल बाहेर काढले आणि पायाचा अंगठा, बरं का, पायाचा अंगठा जो समोर नतमस्तक झालेला होता शंकर, त्याच्या डोक्यावर कपाळावर त्यानं हलकासा तो लावला. जणू काही त्यांनी संकेत दिला की मी तुझा शिष्य म्हणून स्वीकार केलेला आहे. आणि मग त्यांनी त्याला घट्ट हृदयाशी धरलं आणि तुझा मी स्वीकार केला आहे अशी ग्वाही त्याला दिली. मग पुढचे 3 वर्ष, बरं का, पुढची 3 वर्ष गुरूंनी त्याला मुक्त हस्ते सगळी विद्या त्याला प्रदान केली. वेद म्हणू नका, उपनिषद, पुराण, ज्योतिष, ज्ञानयोग, भगवद्गीता, सगळं त्याला त्यांनी शिकवलं. इतकंच काय, हठयोग शिकून बऱ्याचशा सिद्धीसुद्धा त्यांनी शंकरला दिल्या. जसं की म्हणजे आकाशातून उड्डाण करणं, दूरवरचं ऐकू येणं वगैरे वगैरे. नंतर मग 3 वर्षानंतर त्याला विधिव्रत संन्यास दीक्षा देऊन त्यांनी त्याचं नाव ठेवलं शंकर भगवत पादाचार्य, बरं का. अशा प्रकारे शंकरचं सगळं शिक्षण पूर्ण झालेलं होतं. आणि बघता बघता पावसाळ्याचे दिवस येऊ लागले. ते नर्मदा नदीनं अतिशय भयंकर असं रौद्र रूप धारण केलं होतं. म्हणजे तिच्या लाटांचा इतका काही जबरदस्त प्रवाह होता की शंकरला भीती वाटू लागली की माझे गुरु आतमध्ये गुहेमध्ये ध्यानस्थ बसलेले, जर हिचं पाणी आतमध्ये जायला लागलं तर माझ्या गुरूंवर संकट कोसळेल. म्हणून गुरूंचं रक्षण करण्यासाठी त्यांनी नर्मदा अष्टक हे स्तोत्र रचलं आणि नर्मदा मातेची कळवळून प्रार्थना केली की माझ्या गुरूंचं रक्षण कर. आणि त्या गुहेच्या बाहेर त्यांनी आपला कमंडलू ठेवला. आणि झालं काय की त्या नर्मदा नदीचं प्रचंड पाणी तिथे येत असे, पण ते सगळंच्या सगळं त्या कमंडलूमध्ये जाऊन लुप्त होत असे. आतमध्ये गुहेमध्ये पाणी शिरलं नाही आणि त्यामुळे त्याचे गुरु सुरक्षित राहिले. मग काही दिवसांनी त्यांनी शंकरला जवळ बोलवलं आणि ते म्हणाले, हे बघ, आता माझी सेवा करण्यामध्ये तू इथे आयुष्य तुझं व्यर्थ घालवू नकोस. तुझ्या हातून खूप महत्त्वाचं कार्य घडणार आहे हे मला स्पष्ट दिसतं आहे. तू माझ्या मते आता तू काशीला जावंस हे योग्य ठरेल. काशी हे विद्येचं माहेरघर आहे. तिथे तू वास्तव्य कर आणि तिकडे विद्वान आणि पंडितांना तू वादचर्चेमध्ये तू त्यांना हरव अशी माझी इच्छा आहे. त्याशिवाय प्रस्थानत्रयीवर, भगवद्गीतेवर, उपनिषदांवर तू भाष्य लिहावंस. मोठ्या ग्रंथांची निर्मिती तुझ्या हातून तिकडे होईल हे मला वाटतं. आता प्रस्थानत्रयी म्हणजे काय बाबा, तर प्रस्थानत्रयी म्हणजे आपली उपनिषद, ब्रह्मसूत्र आणि भगवद्गीता. अरे बापरे, आपल्या धर्माचे अत्यंत कठीण गहन असे ते विषय. आणि त्या तिघांकडे एकत्रितपणे समन्वयपणे त्याच्यावर भाष्य करणं ही जबाबदारी गुरूंनी शंकरवर टाकलेली होती. गुरु गोविंद पादाचार्यांनी आज्ञा केल्यानंतर
शंकरनं काशीकडे प्रयाण सुरू केलं. बघता बघता ते काशीमध्ये आले आणि खरोखर गुरूंनी सांगितल्याप्रमाणे अनेक तत्वज्ञानपर ग्रंथांची निर्मिती त्यांच्या हातून तिथे झाली. प्रस्थानत्रयीवर त्यांनी जेव्हा भाष्य लिहिलं तेव्हा त्यांचं वय किती होतं? तर अवघं 13 वर्षांचं त्यांचं वय होतं. गीतेवर भाष्य, उपनिषदांवर भाष्य, अनेक छोटी मोठी स्तोत्र, अनेक साहित्य रचना, ग्रंथरचना त्यांच्या हातून तिथे घडली. त्यांच्या नावाचा दबदबा सगळीकडे वाढू लागला. काशीमध्ये त्यांची कीर्ती पसरू लागली. अनेक शिष्य त्यांच्याकडे आश्रमामध्ये येऊन राहू लागले. असंच एके दिवशी बरं का, एक तरुण युवक त्यांच्यासमोर येऊन उभा राहिला आणि म्हणाला की मी पार दक्षिणेपासून गुरूंच्या शोधात इथे आलेलो आहे. बरेच दिवस मी तुमचं प्रवचन ऐकतोय आणि माझी अशी मनापासून इच्छा आहे की तुम्ही माझा शिष्य म्हणून स्वीकार करावा. असं म्हणून त्यानं अक्षरशः आदरपूर्वक साष्टांग नमस्कार, लोटांगण त्यांनी आचार्यांना घातलं. आचार्य हसून म्हणाले, ठीक आहे, बघूया आपण, ये तू आश्रमात येऊन राहत करा. आणि मग काय झालं, थोडे दिवसांनी गंगेच्या किनारी रोजच्या नियमाप्रमाणे आचार्य आणि शिष्य स्नान करण्यासाठी पहाटे तिकडे गेलेले होते. तर काय झालं होतं की हा सनंदन जो मुलगा होता, ज्यानं इच्छा प्रकट केली होती की मला आपण शिष्य म्हणून स्वीकारा, तो आदल्या रात्रीच समोरच्या काठावर काही कामासाठी गेला होता बरं का. लांबवर जाऊन बोट वगैरे पकडून तो समोरच्या काठावर गेला होता. आणि मग पहाटे सकाळी जेव्हा समोरासमोर आचार्यांनी सनंदनला तिकडे बघितलं तेव्हा ते म्हणाले, जरा इकडे येशील का, माझं जरा काम आहे तुझ्याकडे. आता ह्याचा अर्थ काय होता की बाबा तू जेव्हा समोरनं बोट करून इथे येशील तेव्हा बघूया आपण. नाही, सनंदनला इतका आनंद झाला होता, मला माझ्या गुरूंनी आज हाक मारून बोलवलं, मला ताबडतोब जायला पाहिजे. पण अडचण तर होतीच. हो, पोहता कुठे येत होतं स्वारीला, बरं बोट पण कुठे दिसत नव्हती, काय करायचं काय. पण या मुलानं कसलाही विचार केला नाही. गुरूंवर एवढी श्रद्धा, आता त्यांनी बोलवलंय ना, आता ते बघतील माझं काय करायचं ते, या अत्यंत विश्वासानं त्या मुलानं गंगेच्या खळाळत्या प्रवाहामध्ये उडी टाकली. आणि काय आश्चर्य, तो त्यांनी उडी टाकल्याबरोबर अशी मोठी मोठी कमळं त्याच्या पायाखाली उगू लागली आणि त्या कमळांवर पाय देत तो मुलगा या अलीकडच्या काठावर आला. आचार्यांनी त्याचं शिष्य म्हणून त्याला स्वीकृत केलं आणि त्याचं नाव काय ठेवलं, पद्मपादाचार्य असं त्यांनी नाव ठेवलं. मग त्यानंतर एकदा आचार्य त्यांच्या शिष्याबरोबर असे रस्त्यातून जात असताना झालं काय की एक चांडाल त्यांच्या समोर आला. पुढे शिष्य होते, पाठीमागे आचार्य होते. तो त्याचे सगळे ते अमंगल, दुर्गंधी येणारे कपडे, मलिन कपडे, त्याचा तो सगळा अतिशय घाणेरडा असा अवतार, त्याचे 2 पुत्र बाजूला होते. त्याबरोबर ते जे शिष्य पुढे होते ते म्हणाले, जरा बाजूला व्हाल का, आमचे आचार्य पुढे पाठीमागनं येत आहेत, त्यांना जरा वाट द्या. झालं, हे बोलल्याबरोबर तो चांडालाने असं उग्रपणे त्या शिष्यांकडे बघितलं मात्र आणि तो पुढे गेला सरळ. आचार्यांसमोर तो जाऊन उभा राहिला आणि म्हणाला, हे मी काय ऐकतोय, काय म्हणतायत काय तुमचे शिष्य, मला बाजूला वेळेला सांगतायत. मला म्हणजे नेमकं कुणाला,
हां, माझ्यातील आत्म्याला का शरीराला? आत्म्याचं म्हणाल तर सगळ्यांमध्ये एकच एक आत्मा असतो, नाही का? आणि शरीराचं म्हणाल तर प्रत्येकाचं शरीर हे पंचमहाभूतांपासूनच बनलेलं आहे. फरक काय आहे? तो रूप आणि रंगाचा. बाकी काय फरक आहे? त्याचा तो प्रश्न ऐकल्यानंतर आचार्य अक्षरशः विस्मयचकित झाले. त्यांनी अत्यंत आदरानं त्या चांडालाच्या पायावर डोकं ठेवलं आणि ते म्हणाले, माझ्या शिष्यांच्या हातून आणि पर्यायाने माझ्या हातून सुद्धा चूक झाली, त्याबद्दल आम्हाला क्षमा असावी. तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. आपल्या हिंदू धर्माप्रमाणे, अद्वैत सिद्धांताप्रमाणे सगळीकडे एकच एक आत्मतत्व भरलेलं आहे. त्यामुळे जातीवरनं, श्रीमंतीवरनं, वेगवेगळ्या कारणावरनं जे माणसामध्ये विषमता आणि भेद निर्माण केले जातात ते अत्यंत चुकीचे आहेत. अगदी बरोबर आहे तुम्ही म्हणता तसं, आम्हाला क्षमा असावी. आचार्यांचं हे अत्यंत विनयपूर्ण बोलणं ऐकून, बरं का, ते विनयपूर्ण बोलणं ऐकून तो चांडाल त्या क्षणीच अदृश्य झाला आणि साक्षात भगवान शंकरांनी त्यांना दर्शन दिलं. आता ही घटना खरोखर घडली होती का? असेलही नसेलही, पण या घटनेतून आचार्यांना असा संदेश द्यायचा होता की सगळ्या माणसांमध्ये एकच समानता आहे, एकच समान तत्व आहे. कोणामध्येही भेदभाव करू नये. रंग, रूप, नाम हे जरी सगळं वेगवेगळं असलं, प्रत्येकाची शरीरं जरी वेगळी असली, तरी प्रत्येकातलं आत्मतत्व हे एकच एक असल्यामुळे ही कोणत्याही प्रकारची विषमता आणि भेद माणसांमध्ये करणं हे योग्य नाही, हे त्यांना जणू त्या भेटीमधनं सुचवायचं होतं. आता इथे मी पहिला आपला एपिसोड थांबवते खरी, पण अर्थातच आपल्याला आचार्यांच्या भव्य जीवनाचा आराखडा पुढे सुद्धा घ्यायचाच आहे. आणि त्यांचा आपल्या देशावर इतका प्रचंड पगडा पडला आणि त्यांच्यामुळे, त्यांच्या अथक प्रयत्नामुळे आपला हिंदू धर्म हा पुनरुज्जीवित झाला. हे त्यांचं जे अजोड कार्य आहे ते आपल्याला पुढच्या एपिसोडमध्ये बघायचं आहे. नमस्कार.